गुड मॉर्निंग. तर सकाळ झालेली आहे, साधारणपणे 6 वाजलेले आहेत. तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता. आज एकदम मस्त हॅपी आहे. खूप म्हणजे असं उन्हाचं असं वातावरण आहे, ढगाळ वातावरण वाटते, तर छान वाटते. आणि मी तर फ्रेश झाले, आंघोळ झाली आहे. आता देवपूजा करायची आहे. आणि मुलं बघा, तुम्हाला दाखवते घरची परिस्थिती. तर आपला कुश उठलेला आहे आणि लव अजून झोपलेला आहे. इकडे काही मी तुम्हाला जसं बोलले वेस्ट साईडमध्ये गेलेलो, तर ती बॅग तशीच आहे, ती पॅक करायची. इथे मी काही माझे ड्रेस काढून ठेवलेत, तिथे लवचे ड्रेस काढून ठेवलेत. एकंदरीत अशी परिस्थिती आहे. कुशला पण झोप आली. तर पटकन देवपूजा उरकून मी माझ्या ना पॅकिंगला लागले. मला लवची सेपरेट बॅग पॅक करायची होती, कारण की लहान मुलांना ना भरपूर कपडे लागतात बाहेर गेल्यावर, आणि त्यातल्या त्यात वॉटरफॉल म्हटल्यावर कपडे लागणार. आणि इकडे कुश ना सगळं यूज अँड थ्रोचं जे सामान होतं ते पॅक करत होता. इथे आता बॅग पॅक झालेले आहेत. सो दिस इज वॉट आय एम वेअरिंग. सिम्पल से इयरिंग्स, स्टड्स नाही आहे, सिम्पल इयरिंग्स आहे. आणि हा माझा फुल टायर. शूज वेअर करायचे आहेत. and now I am ready. तर ऑलमोस्ट किचनमधलं बऱ्यापैकी काम आवरलं आहे. आता इथे भांडी वगैरे घासायची बाकी आहे, तर त्या कामवाल्या काकू येतील, त्या भांडी वगैरे आवरून घेतील. बाकी किचन टर्न आहे माझं. ते तेल थोडंसं गरम आहे म्हणून ठेवलं आहे. सगळं झालं आहे. आता मी तुम्हाला दाखवते की नेमकं पॅकिंग काय काय केली आम्ही. हे बघा, एक एक दाखवते. इथे आम्ही एक सिलेंडर घेतलेलं आहे, म्हणजे सिलेंडर आणि गॅस स्टोव. तिथे आम्हाला मुलांना मॅगी वगैरे, याच्यामध्ये थोडंसं रँडम सामान आहे. 2 पाण्याचे जार घेतले. आणि आमच्या बॅग्स ही हे रँडम आपल्या सगळं चालू गोष्टींसाठी मी एक मोठी अशी टोट बॅग नाही पण एक पर्स. आणि इथे हे सगळं खाण्याचं सामान आहे. तर आत्ता बसमध्ये गेल्या मुलांना भूक लागेल नाश्त्यासाठी. याच्यामध्ये समोसे आहेत गरमागरम, पॅक करून घेतले त्यांनी. आणि यात आम्ही पोहे घेतलेले आहेत. हे मॅगीचे पॅकेट्स, हे थोडं चिप्स वगैरे मुलांना बसमध्ये स्नॅक्स आयटम खायला. आणि हां, याच्यामध्ये मी छोले बॉईल करून घेतले, बटाटे बॉईल करून घेतले, आणि सगळं कॉफी, शुगर, मसाले आणि वाटणसुद्धा मी रात्रीच करून घेतलं. तर हे सगळं छोलेसाठी लागणार आहे ते. आणि ते कुश रेडी झालं आहे. कुश, से गुड मॉर्निंग टू ऑल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. पण रेडी आहे. आवरून सावरून आम्ही बसलो आहे. आता तिकडनं फोन येईल भाऊजींचा फोन आला तर लगेच आम्ही इकडनं निघू. हे आणि आम्ही असे तयार आहे. आमचे हे असं टायर आहे. फायनली आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही भाऊजींकडे चाललो आहे. सगळे आमचे म्हणजे माझ्या ताई, माझ्या ननंदी वगैरे बाकीचे सगळेजण. अच्छा, कुशला आता आठवलं, सनग्लासेस लावायला विसरला. आता आम्ही भाऊजींकडेच चाललो आहे. मग तिकडे गेल्यावर हो, तर आम्ही सगळेजण भाऊजींकडे आलो आहे. आमच्या पिंकीताई, ते भाऊजी पळाले तिकडे. बरंच सामान राहिलं. पूनम, संजना, रश्मी, दीपाताई, सगळेजण. मम्मी पप्पाच आहेत इकडे. हे पण तयार आहे. सगळं पॅकिंग वगैरे आता चालू आहे. आमचा पांडव लेण्याचा डोंगर, आमच्या इथे जवळ डोंगर आहे, तरी आम्ही दुसरीकडे चाललो आहे फिरायला. लोक आमच्याकडे येतात, आम्ही दुसरीकडे चाललो आहे. आमची गर्ल्स गँग, आमची बॉईज गँगमधले जे मेन लीडर आहेत भाऊजी, ते गायब आहेत. ते गेले चमचे आणायला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि फायनली गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यावर बसमधून खाली न उतरता बसमध्ये बसूनच आम्ही सगळ्यांनी नाश्तासुद्धा केला, पेटपूजा केली. आणि मग आमची धमाल मस्ती बसमध्ये सुरू झाली. इतके सुंदर आमचे दाजी गाणे लावत होते आणि त्याच्यावर आम्ही मस्तपैकी डान्स करत होतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे नाचण्यामध्ये गुंग झाले होते. आणि आमच्या दोन्ही दाजींनी मात्र डान्स करून धमालच केली.
आणि दाजींची धमाल मस्ती बघून सिद्धेश भाऊजी काय मागे राहत आहेत, ते पण उतरले मैदानात. आणि मग बघा त्यांचा फनी डान्स किती एन्जॉय करत होते, मस्त. मग ह्या सगळ्यांची मस्ती बघून आम्ही पण लेडीज आलो. आम्ही लेडीजने पण सगळ्यांनी, पिंकीताई, आरू, दीपाताई, रश्मी, मी, आम्ही सगळ्यांनी डान्स केला, त्याचबरोबर मुलांनी पण. आणि एन्जॉय करत करत आम्ही भंडारदऱ्याच्या डॅमपर्यंत पोचलो आणि पुढे रतनवाडीची वाट धरली. आणि फायनली आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर पोहोचलो. आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो. इथे वॉटरफॉलमध्ये आमचं फोटो सेशन चालू होतं, पण खूप जास्त आम्ही काही फोटोशूट केलं नाही, कारण की एन्जॉय करण्यातच आम्ही आमचा सगळा टाईम स्पेंड केला. आणि छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स वगैरे केल्या. आणि हा खूप छोटासा वॉटरफॉल होता, स्पेशली मुलांसाठी. जिथे दाखवलं म्हणजे तिथून आम्ही आता असं आलो. इकडे पाण्याची छोटीशी धार आहे, पण वर मस्त वॉटरफॉल आहे, अगदी छोटा, पर्सनल असं आम्हाला वाटलं. पूर्ण ओले झाले, छोट्यांना थंडी वाजायला लागली, म्हणून आम्ही आता चाललो आहे, त्यांना चेंज करतो आहे. ये बेबी, सगळ्यांना हाय करा. हा, लवला खूप थंडी वाजते. आता पटकन आम्ही ड्रेस चेंज करायला देते त्याला. आणि अजून एका वॉटरफॉलवर जायचं असं प्लॅनिंग तर आहे, पण बघू, शक्य झालं तर जाऊ, नाही तर नाही. मम्मी, आम्हाला सगळ्यांना ड्रेस चेंज करण्यासाठी पाठवून हे जेंट्स सगळे एका मोठ्या वॉटरफॉलमध्ये गेले होते. किती सुंदर वॉटरफॉल आहे हा, खूपच मस्त. ड्रेस चेंज झाल्यावर मुलांना थंडी वाजत होती, मग आम्ही सगळ्यात पहिले जे काम केलं ते म्हणजे कॉफी बनवणं. फटाफट कॉफी बनवली, सगळ्या लहानांना मोठ्यांना सगळ्यांना सर्व केली. इथे मी कॉफी तयार करत होते, तोपर्यंत पिंकीताई आणि पूनम वगैरे हे सगळेजण मिळून बटाटे सोलत होते. सुंदर अशा निसर्गामध्ये आम्ही मस्तपैकी गरमागरम कॉफी, छोले, भात हे सगळं तयार करत होतो. आणि माझी आता छोल्याची भाजीसुद्धा तयार झाली होती. सगळ्यांना भूक लागली होती. याच्यानंतर आम्हाला भातसुद्धा बनवायचा होता. आणि बाकी सगळे माझ्या अवतीभोवती उभे होते की कधी भाजीचं पातेलं उतरतं आहे आणि कधी भात शिजवायला टाकतो आहे. पंढरीनाथ महाराज की जय, नवनाथ महाराज की जय, भारत माता की जय, सदानंदाचा महाराज की जय. वदनी कवळ बोलून मग आम्ही फायनली एकदाच जेवायला बसलो. मस्त असं जेवण केलं आम्ही. सगळ्यांची जेवणं खावणं झाली, भांडी धुतली आणि बसमध्ये बसलो. पुढे काही आम्ही रेकॉर्ड केलं नाही, कारण की सगळे थकलेले होते, झोपेत गुडूप. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा नेक्स्ट डे, सकाळ झाली आहे. काल रात्री आम्हाला खूप उशीर झाला, येता येता जवळपास 11 वाजले होते. आणि आल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करायचा म्हणजे आम्ही जेव्हा रिटर्नची ट्रॅव्हलिंग स्टार्ट केलं त्याच्यानंतर सगळे इतके थकलेले होते की बसमध्ये झोपले होते. मुलंसुद्धा, मोठेसुद्धा बरेच झोपले होते. आणि मग घरी आल्यानंतर अजिबात म्हणजे इतकं एक्झर्शन झालेलं होतं की अजिबात इच्छा नाही की कॅमेरा हातात घ्यावा आणि काही शूट करावं वगैरे. त्याच्यामुळे ब्लॉगची एंडिंग पण झाली नाही. म्हणून मग आता नेक्स्ट डे सकाळी उठले म्हणजे तरी आता 8:45 झाले आहेत. साधारणपणे 8 वाजता मी उठले, फ्रेश झाले, आंघोळ वगैरे झाली आणि म्हटलं ब्लॉगचा एंड तर केलाच पाहिजे. मग त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकतात, म्हणजे आंघोळ करूनसुद्धा आंघोळ केल्यासारखं वाटत नाही, अजूनसुद्धा तो थकवा जाणवतो आहे. पण हरकत नाही, हा थकवा जाणवायलाच हवा. हा थकवा जाणवणं म्हणजे काय असतं की बाबा काल आपण जे बाहेर गेलो होतो आपल्या फॅमिलीबरोबर, आपण इतका छान टाईम स्पेंड केला, तर त्याचा जो असं म्हणजे पायऱ्या चढताना, उतरताना, घरात चालताना जे काही हातपाय दुखत आहे, जे काही थकवा जाणवतो आहे ना, खूप असं हवा असं वाटतं आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. म्हणजे जरी शरीर थकलेलं असलं तरी माइंड आपलं इतकं पीसफुल, इतकं सुंदर वाटतं. किती दिवसांनी, म्हणजे खूप दिवसांनी, 2 वर्षापूर्वी आम्ही अशा पिकनिकला गेलो होतो. त्याच्यानंतर मग काल गेलो, खूप बरं वाटलं, खूप छान. मुलांनी खूप एन्जॉय केलं, आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. आजचा हा व्लॉग जो आहे आपला पिकनिकचा, काय म्हणतात,
मस्तपैकी एन्जॉय केलेला आम्ही. हां, आम्ही खूप जास्त व्हिडिओज वगैरे नाही करू शकलो, कारण की व्हिडिओज बनवत बसण्यापेक्षा एन्जॉय करणं त्या मोमेंटला जास्त बेटर होतं. पण तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही काय काय केलं, काय काय नाही केलं हे कळलं पाहिजे. त्यामुळे तुमच्यासाठी छोट्या छोट्या क्लिप्स आम्ही रेकॉर्ड केलेल्या आहेत, त्या मी ह्या व्लॉगमध्ये सगळ्या ॲड केल्या. होपसो तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे जसं मी सांगते तसं आपल्या ह्या लाडक्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सगळ्यांना शेअरसुद्धा करा. ओके, ठीक आहे. चला मग आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तर मग बाय.